940 भागिले 7 हा भागाकार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर पहा भागाकार वाचायचा कसा हे पण महत्त्वाचं आहे. 940 भागिले 7 या पद्धतीने भागाकार वाचायचा. आता भागाकार करायचा कसा तर पहा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की 7चा पाढा आपल्याला या भागाकारामध्ये म्हणायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला या 9ला भाग द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता 9ला भाग द्यायचा म्हणजे काय तर 7च्या पाड्यात 9 आहेत का बघायचे. आता 9 तर कुठेच नाहीत, मग काय करायचं तर 9 पेक्षा जी लहान संख्या आहे 7च्या पाड्यातली ती बघायची. तर पहा ती आहे 7, 9 पेक्षा लहान. मग 7 येईपर्यंत 7चा पाडा म्हणायचा आहे. व्यवस्थित लक्ष द्या बघा. 7 1 7 असं बोट घेऊन म्हणायचं म्हणजे काय होतं तुम्हाला वर किती लिहायचे हे लक्षात येतं. बऱ्याच मुलांना वरती किती लिहायचे आणि खाली किती लिहायचे हे लक्षात येत नाही, म्हणून सांगतो की बोट घेऊनच पाडा म्हणायचा. म्हणा 7 1 7. आता बघा 7 आले पाड्यामध्ये, बोट झालं 1 म्हणून 1 वरती लिहायचे. बघा 1 वरती लिहायचे आणि 7 1 7 ते खाली लिहायचे. याची करायची वजाबाकी. 9 मधून 7 गेले, खाली राहिले 2. आता याची वजाबाकी केल्यावर 9च्या पुढचा अंक खाली घ्यायचा. बघा इथे झाले 24. आता तुम्ही म्हणताल की या 4च्या खाली मी थोडासा डॅश का दिला तर आपल्या नंतर लक्षात राहण्यासाठी की आपण वरून कोणता अंक खाली घेतला होता. चला आता 24 येईपर्यंत आपल्याला 7चा पाडा म्हणायचा आहे. बघा बरं 7च्या पाड्यामध्ये 24 आहेत का कुठं नाही. मग काय करायचं तर 24 पेक्षा जी लहान संख्या आहे परंतु 24च्या जवळची पाहिजे या 7च्या पाड्यातली ती आहे 21. म्हणजे आपल्याला 21 येईपर्यंत हा पाडा म्हणायचा आहे. म्हणा बरं 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21. त्रिक 3 बोटं झाले म्हणून वरती 3 लिहायचे. बघा 7 त्रिक 21 21 खाली लिहायचे आणि याची करायची वजाबाकी. 4 मधून 1 गेले, खाली राहिले 3. 2 मधून 2 गेले 0. आता काय करायचं आहे तर हा जो वरचा 0 आहे हा खाली घ्यायचा. इथं तयार झाले 30. आता परत 7चा पाडा आपल्याला 30 येईपर्यंत म्हणायचा आहे. आता बघा बरं याच्यामध्ये 30 आहेत का कुठं नाही. तर मग 30 पेक्षा जी लहान संख्या आहे परंतु जवळची. आता मी दरवेळेस का म्हणतो तसं की जवळची, कारण 30 पेक्षा लहान तर 21 पण आहेत, 14 पण आहेत, 7 पण आहेत, परंतु जवळची संख्या बघायची आहे ती आहे 28. मग 28 येईपर्यंत पाडा म्हणायचा. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28. बघा 4 बोटं झालेले आहेत म्हणून वरती लिहायचे 4, खाली लिहायचे 28. बघा 7 चौक 28 याची करायची वजाबाकी. आता बघा आता इथं 0 मधून 8 जात नाहीत, मग ही झाली हाताची वजाबाकी. मग काय करायचं 0 कट करायचा, 0 इथं शेजारी लिहायचा आणि या 3 मधला 1 इथं घ्यायचा. 3 मधला 1 इथं दिल्यामुळे इथं राहतील 2. मग आता या 10 मधून 8 कमी करायचे, खाली राहिले 2 आणि या 2 मधून हे 2 गेले, खाली राहिले 0. आता बघा बरं इथं वरती काहीही राहिलेलं नाही, म्हणजे इथं आपला भागाकार संपलेला आहे. मग इथं आता कोणत्या संख्येला काय म्हणायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर खाली जे राहिलेलं आहे त्याला म्हणायचं बाकी, त्यालाच शेष किंवा शिल्लक असंही म्हणतात. या संख्येला म्हणायचं असतं भाज्य. भाज्य या संख्येला म्हणायचं भाजक. म्हणजे या ठिकाणी 7 भाजक आहेत आणि जे आपलं उत्तर आलेलं आहे त्याला म्हणायचं भागाकार. भागाकार. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद.